सुख करता दुःख हरता वारता विघ्नची नुरवी पूर्वी कृपा जय गजानन भक्त मंडळी. गजानन महाराज विजय ग्रंथ या ग्रंथाचं भक्ती रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना आपण ज्या वेळेस एखाद्या ईश्वराकडे, संताकडे किंवा मंदिरामध्ये धाव घेतो, तेव्हा धाव घेत असताना आपण कुठेतरी आपल्या दुःखाने, आपल्या समस्येने कावलेले असतो, त्रस्त झालेले असतो. आणि अशा स्थितीमध्ये बऱ्याचदा जी काही ईश्वरी तत्व असतात, तर ती ईश्वरी तत्व तुम्हाला, आम्हाला स्वतःबद्दल आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग बऱ्याच जणांना या आरशामध्ये स्वतःला पाहणं जमत नाही. आणि मग असं पाहता न आल्यामुळे बरेच जण, काही जण तर तो मग आरसाच फोडून टाकण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या आरशाला कुरूप विद्रूप करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम असतात, तर ते परिणाम तुम्ही, आम्ही भोगत असतो. अशा अनेक गोष्टी, अनेक घटना आहेत आणि अनेक जण आपापल्या अनुभवातून ते लिहित असते. गजानन महाराज चरित्राविषयी जाणून घेत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की गजानन महाराज हे विरक्त संत होते. त्यांना कुठल्याही गोष्टीची आसक्ती नव्हती. आणि आपण ज्यावेळेस देवाकडे जातो, तर तेव्हा कुठली तरी आशा घेऊन जातो, आसक्ती घेऊन जातो, स्वतःचा कुठला तरी स्वार्थ घेऊन जातो. कधीच आपण निर्विकार किंवा निरपेक्ष भावनेने आपण देवाच्या दरबारामध्ये जात नाही. मला नोकरी लागू दे, माझं कर्ज भेटू दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझ्यावरचा अमका आजार बरा होऊ दे, हे संकट जाऊ दे, ते संकट जाऊ दे. आणि मग त्या दृष्टीनं आपण देवाकडे जातो, देवाला काहीतरी कबूल करतो, नवस बोलतो. आणि मग त्या बदल्यात आपलं दुखणं बरं करून घेण्याचं किंवा आपलं जी काही समस्या आहे तिचा हल करून घेण्याची सौदेबाजी एक प्रकारची आपण ईश्वराकडे मांडत असतो. बऱ्याचदा आपण व्रतवैकल्य उपवास करत असतो. आणि उपवास करत असताना मग ते वेगवेगळे उपवासाचे प्रकार आहेत. मग त्या उपवासाच्या दिवशी पण आपण निर्विकार नसतो, निराहार नसतो. सकाळी उठलो त्यावेळेस सकाळच्या नाश्त्याला वेगळं फराळाचं घेतो, दुपारच्या जेवणाला वेगळं फराळाचं घेतो, संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाला वेगळं जेवण घेतो. आणि मग त्याला आपण उपवास म्हणतो. मग नेमकं आपण देवाला फसवतो की स्वतःला? बऱ्याचदा धार्मिक विधीच्या नावाखाली किंवा देवाधर्माच्या नावाखाली आपण दैवीकरणाचा बाजार मांडतो. मग त्यातून आपल्या मनामध्ये धार्मिक मूल्य किती रुजतात, नैतिक मूल्य किती रुजतात, सामाजिक मूल्य किती रुजतात, सामाजिक सभ्यतेची जाणीव आपण किती प्रमाणामध्ये ठेवतो, ह्या गोष्टी कुठेतरी हरवल्या जातात. आणि मग त्यातून आपल्याला इच्छित फळ मिळायचं ते मिळत नाही. आणि अशाच अनेक गोष्टी गजानन महाराजांच्या चरित्रातून प्रत्यक्ष आपल्याला, ती जर शोधक दृष्टी ठेवली किंवा तसा दृष्टिकोन जर ठेवला, तर त्या पाहायला आणि अनुभवायला मिळतात. आणि मग आम्ही साधा संकल्प सोडला आणि प्रार्थना केली की हे ईश्वरा, आमच्या मनामध्ये कुठलेही वाईट विचारांपासून येऊ देऊ नको, कुणाचंही वाईट होऊ देऊ नको, कुणाचेही हरामाचे पैसे आम्ही खाणार नाही, कष्टाचे कोणाला सोडणार नाही. आणि आमच्या वाचेनं कधी अपशब्द येऊ देऊ नको आणि डोळ्यानं कधी वाईट दिसू देऊ नको, कुणाच्या विषयी वाईट चिंतन सुद्धा आमच्या मनामध्ये येऊ देऊ नको. मग ह्या गोष्टी जेव्हा अशा भक्तांच्या मनामध्ये आल्या, तर त्यांना निश्चितच त्याची महिन्या 2 महिन्यातच त्याची जी काही चांगली फलश्रुती असते, तर ती मिळालेली आहे. असे अनेक अनुभव अनेकांनी कथन केलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये. तुमच्याकडेही काही असे अनुभव असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद. जय गजानन म्हणा. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर लाईक करा. पुन्हा भेटत राहू आपण अशाच काहीतरी वेगळ्या विषयासह, चर्चेसह. धन्यवाद.